थोडंसं एकदा ते व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं करत आपण सूप ॲड करणार आहेत, जेणेकरून मसाले तेलामध्ये जळणार नाहीत. सूप ॲड करून आपण एकदम मस्त त्याला एक उकळी येऊ देणार आणि राहिलेलं पूर्ण सूप आपण आता मटणामध्ये ॲड करून घेणार आहे. एकदा का आपलं हे सर्व सूप ॲड झालं, आपण बघू शकतो कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. डार्क ब्राऊन असा कलर आलेला आहे. खूप काळपट नाही आलेला, खूप लालसर नाही आलेला. सुंदर कलर, सुंदर तर्री आलेली आहे. रश्श्याचा आतलाही कलर ब्राऊन शेडमध्ये आहे. एकदम व्यवस्थितपणे टेक्स्चर बघू शकतो, थिकनेस बघू शकतो. एकदम पातळ नाही झालेला किंवा जसा आपण हॉटेलवाडामध्ये रेग्युलरली थोडासा घट्ट रस्सा वाटणवाला सर्व करतो तेवढा घट्टही नाहीये आणि एकदम पातळ नाहीये, थोडासा पातळ रस्सा आहे. एकदम मस्त अशा पद्धतीने आपला जे धाराशिव स्पेशल ढवारा मटण आपण म्हणतो ते फायनली आपलं तयार होत आहे. 5 मिनिटाची उकळी आणि आपला रस्सा फायनली तयार.